नमस्कार, माझे नाव रोशन भारत देशमुख. मी इयत्ता 6वी शिकतो. माझ्या शाळेचे माननीय विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा आवाडीला मी इयत्ता 6वी शिकतो. मी तुम्हाला स्वच्छतेविषयी जो प्रसंग सांगणार आहे तर तुम्ही ऐका. मी सायकलीवरून शाळेत जात होतो. आमच्या शेजारच्या काकू रस्त्याच्या काठावर भांडे घासत होत्या. भांडे घासून येणारे पाणी रस्त्यावर गेले होते. त्या पाण्याबरोबर आलेले खरकटे सडून ते कुजले होते. तिथे ओला सुका कचरा मिक्स झाला होता. त्यामुळे तिथे गटार निर्माण झाली होती. मी सायकलीवरून उतरलो आणि सायकल बाजूला लावली. त्यांना म्हणालो, मावशी, हे करणे योग्य नाही. याच्यामुळे तुम्हीच बघा, इथे गटार निर्माण झाली आहे. याचा प्रचंड वास येतो. त्यानंतर आता हळूहळू याच्यावर मच्छर डास बसायला लागतील. त्यानंतर आपल्या परिसर अस्वच्छ होईल, घाणेरडा होईल, आपल्याला वास येईल. त्यानंतर डास, मच्छर, मलेरिया, वेगवेगळे आजार होतील, आजारपणाच्या साथी येतील. हे रोखण्यासाठी काय केले पाहिजे असे तुम्ही आता म्हणाल. मी म्हणतो तसे करा. भांड्यांसाठी, आंघोळीसाठी, टॉयलेटसाठी स्वतंत्र बाथरूम ठेवा. त्यानंतर ओला कचरा व सुका कचरा अशा 2 बादल्या ठेवा. ओला कचरा ओला कचरा पेटीतच, सुका कचरा ओला कचरा पेटीतच टाका. त्यानंतर असे केल्याने काय होणार, परिसर स्वच्छ होणार, दुर्गंधी येणार नाही आणि ज्या आजारपणाच्या साथी येतात त्या येणार नाही. आणि त्या मावशींना माझे म्हणणे पटले आणि त्यांनी मला म्हणलं की खरं बाळा, तुझं खरं आहे. या दिवसापासून मी असं काही करणार नाही आणि तू सांगते त्याप्रमाणेच वागेल. धन्यवाद.